तुमचा पहिला प्रश्न आहे, दररोज कोणते पेय प्यायल्याने यकृताच्या आजाराचा धोका कमी होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए कॉफी, बी चहा, सी थंड पेय, डी एनर्जी ड्रिंक. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कॉफी. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणता तांदूळ हृदयाला दीर्घकाळ निरोगी ठेवतो? तुमचे ऑप्शन आहेत ए बासमती तांदूळ, बी पांढरा तांदूळ, सी तपकिरी तांदूळ, डी सुवासिक भात. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तपकिरी तांदूळ. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणता प्राणी स्वतःच्या वजनाच्या 50 पट वजन उचलू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ए हत्ती, बी उंट, सी मुंगी, डी घोडा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंगी. तुमचा चौथा प्रश्न आहे, भारतातील कोणते गाव पाण्यावर वसलेले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए माजुली, बी मलाना, सी चंपू खानपोक, डी कदमकुडी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व ऑप्शन डी. तुमचा पाचवा प्रश्न आहे, युक्रेनची राजधानी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए बगदाद, बी काबूल, सी वारसा, डी कीव. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कीव. तुमचा सहावा प्रश्न आहे, भारतातील नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए दूध, बी तेलबिया, सी मत्स्य उत्पादन, डी बागकाम. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मत्स्य उत्पादन. तुमचा सातवा प्रश्न आहे, बद्रीनाथ धाम कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए मंदाकिनी, बी भागीरथी, सी धौलीगंगा, डी अलकनंदा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अलकनंदा. तुमचा आठवा प्रश्न आहे, अयोध्या शहर नदीच्या काठावर वसलेले आहे. तुमचे ऑप्शन आहेत ए गंगा, बी गोमती, सी सरयू नदी, डी केन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सरयू नदी. तुमचा नववा प्रश्न आहे, हिंद स्वराज्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए बाळ गंगाधर टिळक, बी नेहरू, सी महात्मा गांधी, डी सुभाषचंद्र बोस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा गांधी. तुमचा 10वा प्रश्न आहे, सौंदर्य वाढवण्यासाठी कोणते फळ खावे? तुमचे ऑप्शन आहेत ए केळे, बी संत्रा, सी द्राक्ष, डी अननस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत्रा. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे शरीरात कोलॅजन तयार करण्यास मदत करते. यामुळे त्वचा घट्ट, तरुण आणि तजलेदार राहते. पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे, ताजमहाल कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए गंगा नदी, बी यमुना नदी, सी गोदावरी नदी, डी कृष्णा नदी. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.